नमस्कार मित्रांनो. आज आपण इंटिजर्सचा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. ओके. आता ह्या सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्समध्ये जसं आपण ॲडिशनचा जो पार्ट शिकलो होतो पहिले, त्याच टॉपिकवर सबट्रॅक्शनचा पार्ट हा डिपेंड आहे. ओके. फक्त इथे तुम्हाला एक छोटासा म्हणजे रूल लक्षात ठेवायचा आहे सबट्रॅक्शनच्या वेळेस, की साईन चेंज कसं करायचे. ठीक आहे. जसं की बघा, याच्यात नाही का आपण जेव्हा सबट्रॅक्शन करतो तर सबट्रॅक्शनमध्ये सर्वात पहिले काय असतं या ठिकाणी, की मायनस आणि प्लस असं जर तुम्हाला जर दिसलं तर मायनस प्लसचा जो चेंज आहे हा नेहमी काय असतो, मायनस असतो. ठीक आहे. हा तुम्हाला फक्त इथे एक रूल लक्षात ठेवायचा आहे. बाकीचा रूल जे आहे ते ॲज इट इज आपला ॲडिशनचा रूल अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. मायनस प्लस डिफरंट साईनचं चेंज काय राहील, नेहमी मायनसमध्ये राहील. म्हणजे प्लस मायनस जर असेल तरी पण हा काय राहील, मायनसमध्येच राहील. ठीक आहे. आणि सेम साईन जर असेल, सेम साईन म्हणजे इथे प्लस प्लस किंवा मायनस मायनस यांचा चेंज जो आहे हा काय राहील, नेहमी पॉझिटिव्ह राहील. हा काय राहील, नेहमी पॉझिटिव्ह राहील. ओके. बस इतकासा यातला हा एक रूल आहे, हा तुम्हाला इथे फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, याच्या बेसिसवर आपण काही एक्झाम्पल्स बघू, म्हणजे तुम्हाला ती जी आयडिया जी आहे ती आहे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, की यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं नेमकं त्याच्यातच. ठीक आहे. जसं की बघा, आता मी इथे एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल इथे मी -3 मायनस ऑफ -2 असा हा समजा मी क्वेश्चन घेतला आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे या ठिकाणी, ह्या दोन इंटिजर्सचं सबट्रॅक्शन करायचं आहे. पण इंटिजर्सचं सबट्रॅक्शन करताना एक रूल लक्षात ठेवायचा, KCC हा रूल काय आहे. KCC रूलचं मिनिंग काय आहे या ठिकाणी, के म्हणजे कीप, म्हणजे तसंच ठेवायचं. पहिला नंबर जो आहे तो ॲज इट तसंच ठेवायचा. कीप चेंजिंग, कीप चेंज. ठीक आहे. म्हणजे कीप चेंज म्हणजे काय असतो, कारण आपण चेंज करू शकतो. यात भरपूरशा तशा मेथड्स करायच्या, पण तुम्हाला मी एकदम इझी मेथड सांगतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, कीप चेंज म्हणजे काय, की -3 जो आहे फर्स्ट नंबर हा ॲज इट इज तसंच ठेवायचा, याला काहीच नाही करायचं. फक्त यात काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी, की ही जी साईन जी आहे ह्या साईनला आपल्याला ह्या ठिकाणी चेंज करायचा आहे. मायनस मायनसचं चेंज मी तुम्हाला काय म्हटलं तर बघा, तुमच्याकडे हा एक स्लाईड बघा, ही तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये दिलेला आहे. मी ह्या फर्स्ट स्लाईडमध्ये मायनस मायनस बघा कोणता हा रूल आहे. मायनस मायनसचा चेंज काय असतो, नेहमी प्लस असतो. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी, की ह्या मायनस मायनसचा चेंज इथे प्लस लिहायचा आहे. ठीक आहे. आणि हा 2 जो आहे हा ॲज इट इज तसंच लिहायचा आहे. ठीक आहे. हे लिहून काढल्याच्या नंतर यात नाही का आपल्याला बघायचं, की ह्या दोन नंबरचं साईन कसं दिलं आपल्याला, सेम दिलं की डिफरंट दिलं. दोन्ही पण नंबरचं साईन हे डिफरंट आहे, म्हणजे आपण कोणतं ऑपरेशन यूज करणार आहे, सबट्रॅक्शन. 3 - 2 किती येईल, याचा आन्सर 1. आणि बिगर नंबर साईन, बिगर नंबर कोणत्या यातला 3 आहे, 3चा साईन काय आहे, निगेटिव्ह, म्हणजे आपला आन्सर पण काय ह्या ठिकाणी निगेटिव्ह. ठीक आहे. तर यात फक्त तुम्हाला ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, कधी जेव्हा आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार त्यावेळेस. ठीक आहे. ठीक आहे. समजला पहिल्या क्वेश्चनच्यामध्ये. आता आपण घेणार याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, तुम्हाला त्यात काय दिलं ह्या ठिकाणी, की थोडंसं मी ह्या ठिकाणी याला चेंज करत होता. +5 मायनस ऑफ +7. ठीक आहे. असा क्वेश्चन घेतला होता. आता बघा, इथे पण काय दिलं तुम्हाला ह्या ठिकाणी, कीप चेंज म्हणजे आपल्याला फर्स्ट नंबरला काय करायचं आहे ह्या ठिकाणी, ॲज इट इज तसंच ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याकडे जो +5 जो दिलेला आहे हा आपण तसाच ठेवणार. नंतर चेंज म्हणजे ही साईन आपण चेंज करणार आहे ह्या ठिकाणी एवढी. ह्या साईनचं चेंज काय होऊन जाईल, मायनस. ठीक आहे. काय होऊन जाईल, मायनस प्लस मायनस. म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस आणि हा नंबर जो आहे हा 7. आता ह्या दोन नंबरचा साईन आपल्याकडे काय आहे, डिफरंट आहे म्हणजे सबट्रॅक्शन करणार. 7 - 5 किती भेटणार, 2. आणि बिगर नंबर 7 आहे. 7चं साईन काय आपल्याकडे मायनस आहे, म्हणजे आपला आन्सर झालं मायनसमध्ये. ठीक आहे. तर हा क्वेश्चन होता आपला. ठीक आहे. थोडंसं मी अजून याला चेंज करतो ह्या क्वेश्चनला. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये समजा, आता मी इथे सपोज असं घेतलं मी इथे, की -10 आणि मायनस ऑफ +7 असं घेतलं मी आता. ठीक आहे. इथे पण बघा,
आपल्याला परत तेच करावं लागेल. कीप म्हणजे फर्स्ट नंबर जो आहे तो ॲज इट इज तसंच ठेवावा लागेल. आणि चेंज, कीप चेंज म्हणजे ह्या साईनला इतकं आपल्याला चेंज करावं लागेल. प्लस मायनसचं चेंज करून जाईल ते हा मायनस होऊन जाईल. ठीक आहे. आता याचं सबट्रॅक्शन इथे मायनस साईन आलं म्हणजे आपल्याला हे मायनससोबत नाही का हा 7 तसंच ठेवावं लागेल. आता बघा इथे दोन्ही पण नंबरचं साईन सेम आहे. दोन्ही पण नंबरचा साईन सेम आहे म्हणजे आपल्याला करावं लागेल ॲडिशन किती भेटणार याचं 17 आणि सेम नंबर साईन. याच्यात बिगर नंबर साईन नसतो. ॲडिशनमध्ये नेहमी काय असते सेम नंबर साईन राहत असते. ठीक आहे. मग इथे सेम नंबर साईन काय आहे मायनस आहे म्हणजे आपला आन्सर काय आला या ठिकाणी -17. ओके. आता अजून एक क्वेश्चन घेऊ. याच्यामध्ये थोडंसं आता आपण काही चेंजेस करू याच्यामध्ये. जसं की समजा मी इथे घेतलं ह्या ठिकाणी 20 आणि याला -+15 असं घेतलं त्याला. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं इथे पहिला आपण रूल कीप म्हणजे पहिला नंबर जो आहे तो आपल्याला ॲज इट इज तसंच ठेवायचा आहे. कीप चेंज म्हटलं, कीप चेंज म्हणजे एवढं हे साईन जे आहे चेंज करायचं आपल्याला. बघा अकॉर्डिंग टू रूल इथे मायनस प्लस काय होतं नेहमी मायनस. याच्या पहिले पण आपण तेच केलं होतं क्वेश्चनमध्ये. हे मायनस आणि हा नंबर जो आहे हा 15 ॲज इट इज राहतील. ठीक आहे. आता याच्यानंतर नाही का आपल्याला बघायचं की ह्या दोन नंबरचं साईन सेम आहे की डिफरंट आहे. दोन्ही पण नंबरचं साईन हे डिफरंट आहे म्हणजे आपण सबट्रॅक्शन करणार तर याचा आन्सर भेटणार का आपल्याला 5 भेटल्यानंतर इथे बिगर नंबर साईन आहे. तर बिगर नंबर कोण याच्यामध्ये 20चं साईन काय आपल्याकडे प्लस म्हणजे आपला आन्सर जी राहील ती राहील +5. मी तुम्हाला याच्या पहिलेही म्हटलं तर पॉझिटिव्ह नंबर जर असेल तर पॉझिटिव्ह नंबर समोर साईन लिहा किंवा नका लिहू काही फरक पडत नाही म्हणजे आपला आन्सर 5 पण करेक्ट आहे आणि +5 पण हा करेक्टच आहे. ओके. तर अशा प्रकारचा हा इथे आपला एक व्हिडिओ होता. एक शॉर्ट व्हिडिओ आहे हा कारण की तुम्हाला ह्या इंटिजर्स टॉपिकवर थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तुमची तेवढी कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होणार. ओके. तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी अजून जे नेक्स्ट व्हिडिओ जे आहे प्रत्येक चॅप्टरच्याबद्दल बेसिक चॅप्टर जे आहे इथे मी अपलोड करणार. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट्स असेल काही क्वेरीज असेल तर मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके. थँक्यू.